होय, 4 महिने एनसीपी विलिनीकरण चर्चा 12 तारखेला घोषणा होणार होती. शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट. नरेश अरोरा कोण आहे हे मला माहीत नाही. सुनेत्रा पवार त्यांच्याशी काय चर्चा झाली हेही माहीत नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत गेली 4 महिने चर्चा सुरू होती आणि या चर्चेचे नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील हे करत होते. सगळ्या चर्चा दोघांनी केल्या, परंतु आता यामध्ये खंड पडलेला आहे असं चित्र दिसत आहे. याबाबत 12 तारखेला घोषणा केली जाणार होती असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत बोलताना सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण याबाबत सविस्तर भाष्य केलं आहे. अजित पवार पक्षाची जबाबदारी सांभाळत होते, ते गेले. आता कोणीतरी पुढे यायला हवे. त्यातून पक्षाने निर्णय घेतलेला दिसत आहे असं शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या निवडीवर बोलताना म्हटलं आहे. एवढी घाई कशासाठी सुरू आहे, कोण करत आहे हे सगळं, असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. यावर मला माहीत नाही. मला एवढंच माहीत आहे की आमच्या पक्षाने आणि अजित पवार यांच्या पक्षाने एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी यावर एकमत होतं. 12 तारखेला याबाबत निर्णय जाहीर करायचा होता, पण दुर्दैवाने हा अपघात झाला. मला बाकी काही माहीत नाही, मला कोण सांगणार, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुसंवाद राहायला हवा यासाठी चर्चा सुरू होती आणि ती सकारात्मक होती. दुर्दैवाने अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे यात खंड पडला. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी त्यांच्या पक्षाबाबत निर्णय घेतले असतील. सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीबाबत मला माहीत नाही, मला कोणी सांगितलेलं नाही, असा खुलासा शरद पवार यांनी केला आहे. साहेब, अनेक नेत्यांचं मत असं आहे की दोन्ही राष्ट्रवादीत एक हवं आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलं तर हा गाडा पुढे जाईल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याच्यावर गेली 4 महिने पक्षाची चर्चा झाली आणि ती चर्चा त्याचं नेतृत्व अजित पवार, जयंत पाटील यांच्याकडे होतं. सगळं डिस्कशन या लोकांनी केलं. दुर्दैवाने या अपघातामुळे याला खंड पडेल असं शिक्षण दिसतं. काल साहेब खऱ्या अर्थाने तटकरे साहेब असतील किंवा भुजबळ साहेब असतील यांनी जी मुंबईमध्ये चर्चा केली याची कल्पना कुणाला देण्यात आली होती का? आता जी राज्यातील घटना परिस्थिती घडत आहे यावरती कुणीही भाष्य करायचं नाही, परंतु शशिकांत शिंदे वेळोवेळी सांगतायत की आम्ही एकत्र हा निर्णय घेतला होता, परंतु आता जे निर्णय होतात तर काय कसं पाहताय निर्णय? मला एवढं माहिती आहे की आमच्या पक्षात आणि अजित दादांच्या पक्षात एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी त्याच्यात एक होत होता. सिरीज ऑफ डिसिजन आणि निर्णय असा जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अडीचशे दिलेली मुंबईला हा ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.